लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नंदिनीने आता पक्क ठरवलंय की ती गप्प बसणार नाही. आर्याचा खिडकीजवळ फोनवर हसून बोलण्याचा अंदाज पाहून नंदिनीला नक्कीच काहीतरी संशय आला. तिने स्वतःशीच खूनगाठ बांधली आहे की मिळालेल्या वेळात सत्य शोधून काढायचं. नंदिनीला आर्याचा खरा चेहरा समोर आणण्यात यश मिळेल का, की आर्या काहीतरी नवीनच डाव रचत आहे. दुसरीकडे घरातल्या इतर सदस्यांनाही आता आर्यावर संशय येऊ लागला आहे. रम्या आणि वसू आत्या एकत्र चर्चा करत असताना रम्या स्पष्ट सांगते की आर्या नक्कीच जीवा आणि नंदिनीबद्दल लपवत आहे. आर्याची या सगळ्यांमध्ये काय भूमिका असू शकते? आर्या खरोखरच काहीतरी मोठं गुपित लपवून ठेवत आहे का? ती जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात कोणता नवं वादळ आणणार आहे का? सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा काव्या मानिनीसमोर नंदिनीच्या वागणुकीवर थेट प्रश्न निर्माण करते. काव्याने अचूक ठरलं आहे की नंदिनी कधीच तिच्या पोटातील बाळाशी बोलताना किंवा तसा जिव्हाळा दाखवताना दिसत नाही. आता काव्याचा हा संशय नंदिनीचं खोटं नाटक उघडकीस आणण्यासाठी पुरेसं ठरेल का? नंदिनी खरोखरच गरोदर नाहीये का, आणि ती फक्त घरातल्यांना फसवते का? आणि सर्वात शेवटी तो लॅपटॉपवरचा सीन, नंदिनीला लॅपटॉपमध्ये असं काय दिसलं ज्याने तिला एवढा मोठा धक्का बसला? तिच्या हाती कोणते पुरावे लागले असतील?